जाऊया। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये बंडखोरी होऊ नये याकरता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच थेट मध्यस्थी करावी लागली आहे। मातोश्रीवर एबी फॉर्म वाटप करत असताना वरळीतील नाराजी नाट्य समोर आलं। वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला। वरळी विधानसभेतील एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आणि नाराज उमेदवारांसोबत मध्यरात्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली। प्रभाग क्रमांक 196 मध्ये विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखा प्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज होत्या। प्रभाग क्रमांक 197 मध्ये मनसेला दिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी नोंदवली, राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। या सगळ्यांशी उद्धव ठाकरे काल रात्री उशिरापर्यंत बोलत होते। आपण बोलूया याच विषयी आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी। सुमित, वरळीमध्ये म्हणजे वरळी आणि अजून काही मराठी बहुल भाग आहेत जिथे नावं रिव्हील केली नव्हती का तर वाद होऊ नयेत म्हणून। वरळीमधली सध्याची काय परिस्थिती? खूप मोठ्या प्रमाणात उबाठामध्ये नाराजी नाट्य बघायला मिळतंय वरळी पुरतं बोलायचं तर। बरोबर आहे, जे व्हायचं तेच झालं असंच म्हणावं लागेल। कारण वरळी मतदारसंघ हा ठाकरेंचा बालेकिल्ला आणि आता दोन्ही ठाकरेंनी ज्यावेळेला युती केली तेव्हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार आणि मतदारसंघ जाण्याव्यतिरिक्त तिथे इच्छुकांची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि अशा वेळेला प्रत्येक जण उमेदवारीसाठी इच्छुक होतं। काल रात्री उशिरा म्हणजे वरळी याच मतदारसंघामधून स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांचं सुमित यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण सुमित जसं सांगतायत की जे व्हायचं होतं तेच झालं आणि शिवसेनेमध्ये वरळीबाबत बोलायचं तर मिठाचा खडा पडलेला आहे, नाराजी नाट्य बघायला मिळालंय।